स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, टेट जी परीक्षा आहे त्या टेट परीक्षेकरिता जे येणारे हॉल तिकीट आहे या संदर्भानं विद्यार्थी आपले जे आहे ते गोंधळात आहेत। त्याकरिताच हा अपडेट आहे। हे अपडेट आपल्याला सांगतो आहे। कालचं जे अपडेट आहे ते अपडेट सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत जर हॉल तिकीट आले तर आपली जी परीक्षा आहे ती वेळेवर होणार आहे। परंतु अजूनही काल जे रात्री आहे ते रात्री अजून हॉल तिकीट आलेले नाही। कोणतेही त्या ठिकाणी अपडेट आलेलं नाही। कोणतेही महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचं परिपत्रक आलेलं नाही। त्यावरून आपल्याला असं समजतं की विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही पुढे जाणार का, यावर आपल्याला थोडा विचार करायचा आहे। तेच आपण बघणार आहोत। तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती मिळत राहील। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जे परिपत्रक आलं होतं महाराष्ट्र राज्य परिषद पुणेचं, त्यामध्ये 21 तारीख ही विद्यार्थ्यांकरिता अपडेट करणं होतं की कोणाची परीक्षा कोणती आहे, एमपीएससी आहे की मग नेटसेटची असेल किंवा इतर ज्या परीक्षा असतील, कोणत्याही परीक्षा असेल त्या परीक्षा तुमच्या जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपडेट द्यायचं आहे। आणि ती तारीख होती 21 तारीख। 21 तारखेनंतर आपली तारीख जी होती ती तारीख 27 तारीख ते 10 जून अशी ही परीक्षेची तारीख दिलेली आहे। 24 तारखेपर्यंत हे हॉल तिकीट येईल असं पण सांगितलं गेलं, परंतु अजूनपर्यंत आजची 23 तारीख आहे आणि रात्री म्हणजे कालच्या रात्री सुद्धा परिपत्रक म्हणजे कोणतेही परिपत्रक आलं नाही। हॉल तिकीट सुद्धा त्या आपल्या साईटवरती आलेलं नाही, पोर्टलवरती आलेलं नाही। मग यावरून असं निश्चित होत आहे की परीक्षा ही 1 महिना पुढे जाणार नाही, परंतु 1 हप्ता म्हणजे 1 वीक तरी पुढे जाईल किंवा 1 हप्ता तरी पुढे जाईल। कारण ज्या अडचणी आहेत त्या अडचणी ज्या येत आहेत त्या परीक्षेमुळे येत आहेत। कारण काही विद्यार्थ्यांचे जर सेंटर दूर राहिले, मुंबई सारख्या ठिकाणी राहिले आणि एखादा विद्यार्थी जर गोंदियाचा असेल तर त्याला अडचण निर्माण होईल। नंतर डीएडचे सुद्धा पेपर चालू आहे। या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि यात कोणताही विद्यार्थी हा या परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठीचा हा शासनाचा आटापिटा असणार आहे, ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि कोणत्याही विद्यार्थ्यांवरती परीक्षा न देता तो त्यांच्यावरती अन्याय होणार आहे यासाठी थोडा विचार केला जात आहे। म्हणून हा उशीर होत आहे, हे सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे मी। आणि महत्वाचा विषय असा की जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत ते विद्यार्थ्यांनी कोणत्याही पद्धतीने हॉल तिकीट कधीही येऊ, परंतु आपण गोंधळून जाऊ नये। कारण आपण आपला अभ्यास सातत्याने करत राहायचा आहे। कारण हॉल तिकीट ज्या वेळेला यायचं त्यावेळेला नक्कीच येईल, परंतु आपला कोणतंही नुकसान होणार नाही। आपली जी प्रॅक्टिस असेल, आपले जे शेवटची वेळ आहे आणि असलेले 2-3 दिवस आहेत, यामध्ये जे रिव्हिजन आहेत या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। कारण कोणत्याही सोशल मीडिया असेल किंवा युट्यूब चॅनल असेल यावरती आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळाली नाही तर आपण गोंधळून जाऊ शकतो, ते व्हिडिओ बघत असतो। मग याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे की किती या व्हिडिओमध्ये तथ्य आहे आणि ही जी बोलणारी लोक आहेत ती खरंच बोलत आहेत का, याचा सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विचार करणं गरजेचं आहे। कारण आपला स्कोर वाढणं गरजेचं आहे। गोंधळात राहून जर आपण त्याकडे दुर्लक्ष किंवा लक्ष जर घालत असेल तर आपल्याला नक्कीच आपलं त्या ठिकाणी नुकसान होईल आणि आपला जो स्कोर आहे तो स्कोर नक्कीच कमी होईल विद्यार्थी मित्रांनो। यासाठी सांगतोय की याकडे कोणतंही लक्ष न देता आपण कायमस्वरूपी आपल्या अभ्यासाकडे सातत्याने लक्ष द्यायचं आहे, ज्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्यातून फायदा होईल आणि ज्या फायद्यातून आपला स्कोर सुद्धा वाढेल आणि स्कोर वाढल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षक म्हणून रुजू व्हाल। यासाठी हे अपडेट बनवलं होतं। हे अपडेट नक्कीच आपल्याला आवडले असेल तर कमेंट करा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।